दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथील बौद्धभूमी प्रशिक्षण केंद्र येथे येत्या 3 मार्च रोजी दुसऱ्या बौद्ध परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। या परिषदेसाठी जय्यत तयारी करण्यात येत असून भिक्खू संघाच्या उपस्थितीत आज सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले। परिषदेचे उद्घाटन संभाजीनगर येथील भदंत डॉक्टर प्राध्यापक एम सत्यपाल महाथेरो यांच्या हस्ते होणार असून भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो, भदंत पय्यारतन थेरो, महाउपासक डॉक्टर SP गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती सूर्यकांत चौदंते व भदंत शीलरत्न थेरो यांनी पत्रकार परिषदेत दिली। ठरल्याप्रमाणे आपण याही वर्षी दुसरी धम्मपरिषद आपण घेत आहोत। मुदखेड नगरीमध्ये या धम्मपरिषदेच्या निमित्तानं सर्व उपासक उपासिका यांच्या दानातून होत आहे। हे धम्मपरिषदेच्या आज 23 तारखेला आपण सभामंडपाचं धम्मपरिषदेच्या मंडपाचं या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे। 3 तारखेला सकाळी 9 वाजता मिरवणूक निघेल। आपल्या नगरीमध्ये मुदखेड शहरामध्ये प्रमुख रस्त्याने मिरवणूक जाऊन आपल्या धम्मपरिषदेच्या स्थळी विसर्जित होणार आहे। लगेच थायलंडवरून एक मूर्ती आलेली आहे। अरविंदजी उपासक अरविंदजी भक्ते यांनी आपल्याला थायलंडहून मूर्ती आपल्या या बुद्ध प्रशिक्षण केंद्राला त्यांनी दान केलेली आहे, विनामूल्य दान केलेली आहे। ती दान केलेली मूर्ती आपण मिरवणुकीमध्ये ठेवणार आहोत आणि ती मिरवणूक 2 घंटे चालणार आहे। लगेच मिरवणूक आपल्या प्रशिक्षण केंद्रामध्ये बुद्ध विहारामध्ये आल्याच्या नंतर बुद्ध विहाराची जी थायलंडवरून जी मूर्ती आलेली आहे ती मूर्तीचं आपण या ठिकाणी प्रतिष्ठापना करणार आहोत। माझे गुरु उपगुप्तजी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली ही धम्मपरिषद होत आहे। ही दुसरी धम्मपरिषद आहे। यावर्षी जे काही कार्यकर्ते या मोठ्या संख्येने जुटलेले आहेत, कामाला लागलेले आहेत, जय्यत तयारी होत आहे आणि रात्री 10 वाजेस्तोवर कार्यक्रम हा चालणार आहे। नंतर गायनाचा कार्यक्रम आहे। असा भरगच्च कार्यक्रम आपल्या नगरीमध्ये या ठिकाणी आपण यावर्षी देत आहोत। ह्या प्रशिक्षण केंद्रामध्ये दुसऱ्या धम्मपरिषदेचे आयोजन केलेले आहे। त्यानिमित्ताने आज या धम्ममंडपाचे पूजनाचा कार्यक्रम पूजनीय भंतेजी शीलरत्न महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेला आहे आणि ह्यानंतर 3 मार्च 2024 वा रविवार या दिवशी दुसऱ्या धम्मपरिषदेचे आयोजन केले आहे। तर ह्या धम्मपरिषदेसाठी मुदखेड येथील आणि मुदखेड तालुक्यातील सर्व बौद्ध उपासक उपासिका तरुण मंडळ ह्या कामाला जोमानं लागलेले आहे। सर्वांच्या सहकार्यातून ही धम्मपरिषद होत आहे। ही धम्मपरिषद होत असताना त्या 3 मार्च रोजी धम्मपरिषदेच्या दिवशी डॉक्टर उपगुप्तजी यांच्या अध्यक्षतेखाली ही धम्मपरिषद आयोजित करण्यात आलेली आहे। धम्मपरिषदेच्या दिवशी सकाळी 9 वाजता या ठिकाणी धम्मध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यानंतर 9:15 प्रशिक्षण केंद्र मुदखेड येथून भव्य मिरवणूक निघणार आहे आणि ती दरवर्षीप्रमाणे पोलीस स्टेशन मार्गी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी जाऊन पुन्हा मोंडा मार्गी प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी या मिरवणुकीचा समारोप होईल। त्यानंतर या धम्मपरिषदेचे 12:30 उद्घाटन होईल। त्यानंतर 12 वाजता पूजनीय भिक्खू संघाचा भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यानंतर 12:30 वाजता धम्मपरिषदेचे उद्घाटन झाल्यानंतर पूजनीय भंतेजी यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम होईल, धम्मदेशना होईल। त्यानंतर रात्री 8 वाजता अजय बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यामध्ये अजय देहाडे, मस्के आणि चेतन लोखंडे यांचा असा बहारदार असा भीमगीतावर प्रबोधनपर कार्यक्रम होईल। पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे एका कार्यक्रमानिमित्त
कोल्हापुरात आले होते. माध्यमांशी बोलताना म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार गतिमान असल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत हात मिळवणी केली. लोकसभेसाठी मराठवाडा आणि विदर्भातील प्रत्येकी 1 जागा आणि विधान परिषदसाठी 3 जागांची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. अनेक वर्षापर्यंत आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये आमचा पक्ष होता, पण सातत्याने सत्तेमध्ये असून देखील काँग्रेस राष्ट्रवादीने जी उपेक्षा केली आमच्या पक्षाची आणि सत्तेवर असून देखील आम्ही मित्रपक्ष असून देखील आमच्या मित्रपक्ष म्हणून जो उचित अशा प्रकारचा वाटा आमच्या कार्यकर्त्याला द्यायला पाहिजे होता तो दिला नाही. या उपेक्षेला कंटाळून नवीन राजकीय मित्र म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत आमच्या पक्षाने आघाडी केली. अर्थात आघाडी करताना काही मूलभूत मुद्द्यांवर आम्ही आघाडी केलेली आहे. आमच्या पक्षाचा जो एजेंडा आहे त्या एजेंड्यानुसार एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष योग्य प्रकारचा न्याय देईल, उचित प्रतिनिधित्व आमच्या पक्षाला मिळेल या हेतूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आमच्या पक्षाने आघाडी केलेली. त्यांचे प्रश्न आहेत, वंचितांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे, अतिक्रमण जमिनीचा आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये महार वतनी जमिनीचा प्रश्न आहे. हे प्रश्न सोडवता यावेत या हेतूने आमच्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचे प्रश्न आहेत, आमच्या बार्टीचा प्रश्न आहे, हे प्रश्न सोडवता यावेत यासाठी आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने गतिमान सरकार असलेल्या शिंदे साहेबांच्या सरकारसोबत शिवसेनेसोबत आमच्या पक्षाने आघाडी केली. आमचा विश्वास आहे की निश्चितपणे ज्या हेतूने आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत आघाडी केली, आमच्या आघाडीच्या माध्यमातून आमच्या पक्षाला न्याय मिळेल असा विश्वास मला वाटतो. धाराशिव जिल्ह्यातील कसबा तडवळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी दुसऱ्या ठिकाणी जागा देण्यात यावी. त्या जागेचे हस्तांतरण करून स्मारकासाठी 15 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात यावा आणि स्मारकाच्या बांधकामास सुरुवात करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष पंडित टोमके यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. जर स्मारकासाठी मान्यता मिळाली नाही तर पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्याचा इशारा पंडित टोमके यांनी दिलाय. भारतीय घटने शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज, सावित्रीबाई फुले या महान क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन करत असताना या ठिकाणी बांधवांनो, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या तारखेला 22 फेब्रुवारी आणि 23 फेब्रुवारी 1941 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तडवळे या ठिकाणी भेट देऊन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली पहिली महार मांग वतनदार परिषद झाली होती आणि त्या ठिकाणी वतनदार परिषद संपल्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा मुक्काम त्या ठिकाणी झालेला आहे. आणि ह्या घटनेला आज 81 वर्ष पूर्ण होत असताना पूर्ण झाले असून त्या निमित्तानं आज आम्ही परभणी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या माध्यमातून आज बैठक घेऊन या ठिकाणच्या स्थळाचा भीमा कोरे आपलं कसबे तडवळे या ठिकाणचा विकास होण्याकरता, या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक होण्याकरता आम्ही बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये असा ठराव पारित झाला आहे की आपण या निमित्तानं आपण या मागणीचं निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र शासनाला पाठवण्यात ठरलं आणि त्यानुसार आम्ही या ठिकाणी आज आम्ही परभणीच्या जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत आम्ही हे निवेदन बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक कसबा तडवळे या ठिकाणी करण्यासाठी आणि या ठिकाणची जी शाळेची जागा हस्तांतरित करून या स्मारकाला मिळावी आणि या स्मारकासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी 15 कोटी निधी मिळावा यासाठी आम्ही मुख्यमंत्र्याला मागणी केली असून या ठिकाणी आमच्या परभणीचे जिल्हाधिकारी
गावडे साहेबाच्या मार्फत आम्ही मागणी केलेली आहे बांधवांनो. या ठिकाणी बोलत असताना आज 81 वर्ष झाले तरी या महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी कसबे तळोल या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी शेव आले नाही, उदासीनता दाखवली आहे. त्या असे असताना बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंतीनिमित्तानं 15 आणि 16-17 सालामध्ये सामाजिक समता पर्व महाराष्ट्रभर या ठिकाणी शासनानं जाहीर केलं. समता पंधरवडा समता वर्ष जाहीर केलं. परंतु आणि त्या वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं, त्या ठिकाणी कसबे तळोळ या ठिकाणी क्रांतिस्तंभ व्हावा, स्मारक व्हावं आणि त्या ठिकाणच्या जागेचा स्थळाचा विकास व्हावा ह्याकरता त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनं पाठपुरावा केलेला होता. परंतु अद्यापपर्यंत ह्या महाराष्ट्र शासनानं या पाठपुराव्यालासुद्धा काही यश दिलेलं नाही. म्हणून आम्ही आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आमचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई साहेब या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्या समाज कल्याण खात्याचे जे कोणी मंत्री आहेत यांना निवेदन दिलं आहे. आणि या ठिकाणी या स्मारक करण्यासाठी बरेच अडथळे येत आहेत. बऱ्याच विभागाच्या जमिनी आहेत, बऱ्याच विभागाचं तिथं काय कृषी विभाग असो का समाज कल्याण खाता असो का ग्रामीण विकास असो, या सर्व विभागाचा या ठिकाणी अडथळे येत आहे. हे सर्व अडथळे दूर करून या उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तळवळ या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं आमची या ठिकाणी जाहीर विनंती आहे. नसता यापुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्वस्थ बसणार नसून डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आंदोलन छेडू असा या ठिकाणी आम्ही इशारा देतो. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे बुलढाण्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांची मोताळा येथे सभा पार पडली. या सभेतून त्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारवर तोफ डागली. आपल्या न्याय हक्कासाठी उत्तरेकडील शेतकरी थंडी, ऊन, पाऊस यांची तमा न बाळगता दिल्लीला धडक देण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. अशा या शेतकरी आणि जनताविरोधी सरकारला येत्या लोकसभेत गाडण्यासाठी आम्हाला आपल्या साऱ्यांची साथ हवी आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थित नागरिकांना केले. मगाशी प्रस्तावनेमध्ये एका कवीने सांगितलं, कविता वाचवली, आग लावायला म्हणे मी आलोय. आग, अरे आग तर महाराष्ट्राला आम्ही लावलेलीच आहे. या खोके सरकारचं लंका दहन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. आणि ही आग तुमच्या मनामध्ये पेटायला हवी, तुमच्या मनगटामध्ये पेटायला हवी. तर आपण बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. नुसते आगे बढो आगे बढो आगे बढो नाही, आधी जे वर बसले त्यांना खाली खेचा, त्यांना खाली खेचू आणि मग आम्ही आगे बढू. बुलढाणामध्ये खासदार यापुढे शिवसेनेचा पाहिजे आणि आमदार ही शिवसेनेचाच पाहिजे. आणि शिवसेना एकाच, ती फक्त माननीय उद्धव ठाकरे साहेबांची. बाकी सगळे खोके सेना, त्याच्याशी आपला काही संबंध नाही. आपण इतक्या मोठ्या संख्येनं माननीय उद्धवजींना ऐकलेला,
आपण इतक्या मोठ्या संख्येनं उद्धवजींचं स्वागत करतात, आपण इतक्या मोठ्या संख्येनं उद्धव ठाकरे साहेबांचा जय जयकार करताय. हा महाराष्ट्राचा जय जयकार आहे, हा मराठी माणसाचा जय जयकार आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार आहे. मी तुम्हाला शेवटी इतकं सांगतो, हा महाराष्ट्र आपला अपमान कधी विसरणार नाही आणि हा महाराष्ट्र अपमानाचा सूड घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि त्यासाठीच माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी या महाराष्ट्राच्या जिल्ह्यात गावागावामध्ये ही एक संघर्ष यात्रा सुरू केलेली आहे. त्या संघर्ष यात्रेमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे आणि या महाराष्ट्र आपण टिकवायला पाहिजे इतकं सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सरकार काय करत नाही. अरे सरकार काय करत नाही काय, सरकारला गुडघ्यावरती आणण्याची ताकद ही शेतकऱ्यामध्ये आहे. 1-1.5 वर्षापूर्वी या उत्तरेतल्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलं. मोदीच तेव्हा पंतप्रधान होते, ते काळे कायदे आणल्यानंतर जो शेतकरी पेटून रस्त्यावरती उतरला, मोदींना सुद्धा माघार घ्यावी लागली. ही माझ्या देशातल्या शेतकऱ्याची, माझ्या देशाच्या अन्नदात्याची ही ताकद आहे. आणि तुम्ही अन्नदाते आहेत, तुमची ताकद तुम्ही हरवून का बसता? हा विषय केवळ उद्धव ठाकरे जिंदाबादचा नाहीये. मी तुमच्यासाठी लढतोय. मला काय करायचंय? झालं माझं, समजा असं धरून चला मी होऊन गेलो मुख्यमंत्री, जे मला व्हायचं नव्हतं. पण भारतीय जनता पक्षाने आणि अमित शहानी शब्द मोडला म्हणून मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन यांचे दात त्यांच्या घशात घालावे लागले. म्हणजे भारतीय जनता पक्षाने दिलेला शब्द तोडला. हे यांचं हिंदुत्व. बरं, यांचं हिंदुत्व तरी कसं आहे? गेल्या 22 जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण झालं, पाहिलं असेल ना तुम्ही टीव्हीवर. हे सगळे जणू काय आम्हीच केलं, आम्हीच केलं, आम्हीच केलं. अरे करा बाबा, कोण काय म्हणते तुम्हाला? कारण बाबरी पडली त्यावेळेला पळालेले होतात. मग तेव्हा आम्हाला कळलं की यांना शेपूट आहे आणि शेपूट्यांची गेली होती 2 पायामध्ये. तेव्हा कोणाची हिंमत नव्हती. पण न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आता जे काय राम मंदिर तिकडे उभारलं गेलं, मोदीजी सांगतात जणू काय ते त्यांनीच उभं केलं. आनंद आहे. पण तुम्ही हिंदू धर्म मानता, माझ्यावरती टीका करता की काँग्रेस सोबत गेले म्हणून यांनी हिंदुत्व सोडलं. मग मोदीजी, तुमच्या आजूबाजूला जे कोणी बसले होते त्याच्यामध्ये हिंदू धर्माचे शंकराचार्य का नव्हते? पण तुमच्या व्यासपीठावरती जे असतात ते सगळे, म्हणजे आता अशोक चव्हाण त्याच्यात अधिक झाले, अजित पवार झाले, आमचे हे मिंदे आणि गद्दार तर आहेतच. हे आता इथले संजय, तुम्ही म्हणालात बेडूक, बेडूक काय, आणखीन त्याच्यातून काय असेल ते बोला. पण आज भारतीय जनता पक्षामध्ये भ्रष्टाचारांना जो मान आहे तो शंकराचार्यांना का नाही, हा प्रश्न आम्ही विचारला तर आम्ही हिंदुत्व सोडलं. शंकराचार्यांना तुम्ही बोलायला पाहिजे, तुम्ही भ्रष्टाचारानं बोलत आहे. भ्रष्टाचार करा, भाजपा में आ जाओ, कुछ नहीं होगा, ये मोदी गॅरंटी आहे. माहिती करायची त्यांच्याकडे असं फिल्टर लावलाय. किती कोटीचा घोटाळा? 5 कोटी. तू किती? 50. 500 कोटी. ठीक आहे, ये 5,000 ये, 50,000 ये, 70,000 ये. म्हणजे जेवढा घोटाळा मोठा तेवढा तुझा मान मोठा. प्राचार्य डॉक्टर राजे खान शाने दिवान लिखित मुस्लिम समाज जीवन, मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे विचार, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर व्यक्ती आणि विचार, भारतीय मुस्लिम समाजाबद्दलची वर्तमान स्थिती, भारतीय मुसलमान अशा 4 ग्रंथांचा प्रकाशन सोहळा येत्या 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता कोल्हापूर राजर्षी शाहू स्मारक भवन सभागृहात होणार असल्याची माहिती प्रकाशक अनिल ममाने यांनी पत्रकार परिषदेत संशोधन केलं. त्याचं एक पुस्तक येतं आहे. महाराष्ट्राच्या एकूण जडणघडणीमध्ये जे काही ज्यांचा खूप मोलाचा वाटा होता ते आदरणीय म्हणजे यशवंतराव चव्हाण यांचे जे काही विचार आहेत त्यांच्या वेगवेगळ्या साहित्य संपदामध्ये देखील काही विचारांचं एकत्रीकरण करून ते एक पुस्तक सरांनी तयार केलेलं आहे. दुसरं एक पुस्तक आहे की एकूण भारतीय मुसलमान वर्तमान आणि भविष्य, भारतीय मुसलमानांची एकूण आताची सगळी काहीची सद्यस्थिती आहे. आणि 4थं जे पुस्तक आहे की अर्धशरार म्हणून समितीचे जे काही संस्थापक अध्यक्ष होते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, तर यांचं एक व्यक्ती म्हणून आणि विचार म्हणून काय योगदान होतं असं 4 पुस्तकं सरांनी लिहिलेले. 4ही पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी 26
फेब्रुवारीला राजश्री शाहू स्मारक भवनाच्या खालच्या मोठ्या सभागृहामध्ये सायंकाळी 5 वाजता होत आहे. त्या कार्यक्रमाला कोल्हापुरात ठिकाणी यावयाची अपेक्षा आहे. या परिषदेला खुद्द लेखक, संपादक, अनुवादक राजकांत शाली दिवाण सर आलेले आहेत. आमचे ग्रंथपाल पाटील सर आलेले आहेत. पूजा जाधव मॅडम आहेत. आनंद मिंचेकर आहेत. सई कांबळे मॅडम आहेत. तर मी दिवाण सरांना विनंती करतो की थोडंसं पुस्तकाबद्दल त्यांनी सांगावं. स्वरसंगम कलावंत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय वाघमारे परभणी यांची वयोवृद्ध मानधन कलावंत निवड समितीवर अध्यक्षपदावर निवड करण्यात यावी अशी मागणी आता पुढे आली आहे. परभणी जिल्ह्यातील कलावंतांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत अशा आशयाचे निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात ज्ञानेश्वर रणमाळ, गीताताई हिवरे, सुलोचनाताई हिवरे, केरबाजी लोखंडे, संजय कांबळे आणि जिल्ह्यातील अनेक लोककलावंत सहभागी झाले होते. लॉर्ड बुद्धा टीव्हीमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी परभणी तालुक्यातून या कलाकार मंडळी आलेले आहे आणि स्वर संगम संघटनेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत शाहीर विजय वाघमारे वयोवृद्ध शासकीय समितीवर याच्यावर नियुक्ती करण्यासाठी या ठिकाणी या कलावंताचं म्हणणं आहे आणि आपल्यासोबत हे कलावंत आहेत, तालुक्यातून आलेले आहेत. कोणती कला ते सादर करतात आपण त्यांच्याशी विचारणार आहोत. मी महाराष्ट्र राज्य शिवशिक्षक समितीचा जिल्हा संपर्क प्रमुख परभणीचा आहे आणि मी सर्व जनतेचे मागासवर्गीय असो, विधवा महिला, घटस्फोटी जे काही महिला असतील, कलावंत संघटनेतले काही लोक असतील, यांना शासनाने मानधन अनुदान चालू करून द्यावं या माध्यमातून मी कार्यक्रम करत असतो आणि प्रत्येकांना मदत करत असतो. श्रीराम गोपीनाथ मोगरे, राहणार आयुर्वेद तालुका सहगायकाचं काम. काय म्हणणं आहे आज आपण कलेक्टर साहेबाला भेटण्यासाठी आलो? कलेक्टर साहेबाला भेटण्याचं कारण हे एकच की विजय वाघमारे सर यांना संघटनेवर शासकीय संघटनेवर अध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात यावी असं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेबाला दिलेलं आहे. पूर्णा तालुक्यातली मी सुलोचनाताई, मी गायक महिला आहे, कला आहे. आम्हाला साहेबांना मदत करावी, आमची खूप कला आहे. आज आपण कलेक्टर साहेबाला भेटण्यासाठी आले. काय म्हणणं आहे? काय आमची विनंती आहे की आम्हाला मदत करावं. वाघमारे सर विजय. आमचं असं म्हणणं आहे तालुक्यावासियांचं की विजय शंकर वाघमारे स्वर संगम कलावंत संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांना शासनाने वयोवृद्ध कलावंत समितीवर अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करावी ही आमची सर्व तालुका कलावंताची अपेक्षा आहे. आपण एक कलावंत आहेत, काय कोणती कला सादर करता? मी शाहीर आहे, गायन करतो आणि हार्मोनियम हे वाजवतो. अशी एक माझ्या अंगी कला आहे. म्हणून मी असं म्हणतो की अध्यक्ष विजयराव यांना निवड समितीवर अध्यक्ष म्हणून नेमणूक करावी सरकारने, असं निवेदन कलेक्टर ऑफिसला सादर केलेलं आहे तालुक्याच्या वतीने, मानवत तालुक्याच्या वतीने. एवढं गायनाचं काम करतो. तरी आपले विजय वाघमारे साहेब यांनी आपले सगळ्याचं काम झटून करतात. आपली एवढीच इच्छा की स्वर संगम साहेब साहेबाला आमची पत्र देऊन विनंती आहे की सगळे साहेबाची आपले ह्याची निवड विजय वाघमारे साहेबांची निवड करावी हीच विनंती आमची. मुंदाजी जमदाडे, पाथरी तालुक्यावरून आलो आणि मी कला म्हणजे कवी आणि गायक पण आहे. मी स्वरसंगम कलावंत संघटना संस्थापक अध्यक्ष, गायक तथा समाज प्रबोधनकार विजय शंकर वाघमारे, स्वरसंगम कलावंत संघटना महाराष्ट्र राज्य. माझी संघटना ही महाराष्ट्रामध्ये कलावंतासाठी सतत कार्यरत असते. या संघटनेमध्ये सर्वच जाती धर्माचे, सर्वच कलेचा प्रकार असलेले कलावंत, महिला आघाडी व संपूर्ण पुरुष या संघटनेमध्ये हजारोच्या संख्येने यामध्ये सहभागी आहेत आणि कलावंतांना या महाराष्ट्रामध्ये न्याय मिळण्यासाठी मी सतत कार्य करत असतो. आणि या संघटनेची 3 वर्षाच्या नंतर कार्यकारिणी बदल फेर असते. तर या ठिकाणी ही प्रत्येक तालुक्यातील फेरनिवड या ठिकाणी मी केलेली आहे. पूर्णा, मानवत, सेलू, पाथरी, जिंतूर, परभणी या सर्व 9 तालुक्यातील या ठिकाणी मी निवडी केलेल्या आहेत आणि हे सर्व माझे पदाधिकारी इथून पुढं संघटनेमध्ये चांगलं काम करतील आणि कलावंतांना न्याय मिळण्यासाठी
गल्लीपासून जे दिल्लीपर्यंत जिथे मी कलावंतांना अडचण आहे त्या ठिकाणी मी काम करत असतो. सर्व जाती धर्माच्या कलावंतांनी यामध्ये सहभागी व्हावं व सर्वांनी साथ द्यावी. मी नक्कीच संघटनेच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना आश्वासन देतो की कलावंतासाठी सतत मी जे काम आहे करण्याचं या ठिकाणी मी सगळ्यांना कळवतो. तुमची सर्वांची सहमती राहावी अशीच मी आशा बाळगतो आणि येथे थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. या बातमीपत्रात घेऊया अल्पशी विश्रांती. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.